नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण करणार आहोत उडीद डाळीचे लाडू. हे लाडू ना खूप पौष्टिक असतात. थंडीच्या दिवसात कंबरदुखी गुडघेदुखी याच्यासाठी पण उपयुक्त असतात आणि खूप छान होतात. कमी साहित्यात आणि कमी वेळात होतात. तर तुम्ही पाहू शकता किती छान झालेत आपले लाडू. ते टेस्टला पण खूप मस्त झालेले आहेत. तर मग आता हे लाडू कसे केले चला तर मग आपण पाहूया. तर त्यासाठी ना मी आपली उडीद डाळ घेतलेली आहे 1 वाटी. आता माझी ना घरी बनवलेली उडीद डाळ आहे, त्याच्यामुळे ती अशी तुम्हाला काळी दिसत असेल, पण खरंच ते चांगलीच ना घरी केलेली, कारण विकत्रीच्या ह्याला पावडर ती लावलेली असते. जर तुमची विकत्रीची उडीद डाळ असेल ना, तुम्ही ओल्या कपड्याने थोडी पुसून घ्या, कारण त्याला पावडर लावलेली असते. आता माझी घरची डाळ असल्यामुळे मी याला पावडर वगैरे काही लावलेलं नाही, त्याच्यामुळे मी काही याला पुसून घेणार नाही ना, काही नाही. मग 1 वाटी उडीद डाळ आहे, त्याच्यासाठी मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे खिसून, अर्धी वाटी तूप घेतलं आहे आणि थोडा डिंक घेतला आहे. तर मला ना खूप गोड आवडतं म्हणून मी पाऊण वाटी गूळ घेतला आहे. तुम्ही जर कमी गोड खात असाल तर तुम्ही अर्धी वाटी गूळ घेऊ शकता. तर आता उडीद डाळ आहे ना आपली बारीक गॅसवर अशी खरपूस अशी भाजून घ्यायची. तर मला जवळजवळ एक 10-12 मिनिट लागले डाळ भाजायला बारीक गॅसवर, असा कलर चेंज होईपर्यंत. तर बरोबर एक 10-12 मिनिटांनी तुम्हाला दाखवते. तर तुम्ही पाहू शकता मी गॅस बंद करते आता, आणि ही डाळ ना मी थंड करायला ठेवते. अशी कलर चेंज झाला आहे आणि खरपूस अशी भाजली, वास तर खूप छान येईल आहे. तर मी एका भांड्यात काढून थंड करायला ठेवते. आणि थंड झाली ही डाळ की हिला मिक्सरवर मी अशी रवाळ वाटून घेते. म्हणजे रवाळ म्हणजे आपण आपला बारीक रवा असतो का घरात, तर त्याप्रमाणे होतं ते काय चाळायचं नाही ना, काही नाही, आपल्याला तसंच घ्यायचं, तसंच छान लागतं. तर नाही जास्त जर बारीक केलं तर मग ते असे चिटकू शकतं टाळ्याला आपल्या ते लाडू खाताना, म्हणून असं रवाळ वाटून घेतलं आहे आपण त्याला. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे झाले. आता हे पीठ पण आपण आणखीन कोरडंच भाजून घेणार आहोत. आपण डाळ पण कोरडीच भाजली होती आणि पीठ पण आपण कोरडंच भाजणार आहोत. पीठ का भाजून घेणार आहोत, डाळ पण भाजली होती, तरी पण कसं काही काही वेळेस अशी काही डाळ भाजलेली राहत नाही, अशी खरपूस अशी भाजावी आपलं पीठ पण, म्हणून असं. आणि आपले लाडू असे रवाळ व्हावेत म्हणून पीठ पण आपण चांगलं भाजून घ्यायचं. तर पीठ पण मी भाजून घेतले एक 2-3 मिनटं. आता ते पीठ काढून बाजूला ठेवले. आता मी कढईचे तूप घेतले ना आपण अर्धी वाटी, ते तूप टाकूया आणि त्याच्यात मी आता हे डिंक आहे ना तळून घेते. आपला डिंक छान तळून झालेला आहे. तर आता हाताने जरी हा मॅश केला तरी हा बारीक होतो, पण आपण ना आपला गूळ खिसून घेतला आहे, काही आवश्यकता भासली नसते. आपण डिंक जरी नुसता हा वाटीच्या साह्याने असा रगडून घेतला असता तर तो बारीक झाला असता, तसेच लाडू बांधले असते तरी छान झाले असते. पण मी काय करणार आहे, छान असं एखादा खडा पण राहून गुळाचा, म्हणून ह्याला मिक्सरवर आणखीन एकदा डबल काढून घेणार आहे. तर मी त्याची सुरुवातीला तुम्हाला साहित्य दाखवून त्यात विलायची पावडर दाखवायची विसरले होते. तर मी आता पिठात 1 चमचे विलायची पावडर टाकली आणि जो गूळ घेतला आहे का तो गूळ टाकून हाताच्या साह्याने असं मॅश करून घेते, म्हणजे असं एकजीव करून घेते गूळ आणि पीठ. तर माझं असंच खूप छान झालं लाडू बांधण्यासारखंच, पण तरी पण मी एकदा मिक्सरवर फिरून घेतले एक 30 सेकंद परत, म्हणजे डिंक पण टाकायचा होता म्हणून. तर तुम्ही पाहू शकता असं लाडू बांधण्यासारखं झाले. तूप टाकले की लाडू बांधता आले असते, पण मी ह्याला आता मिक्सरवर फिरून घेणार आहे एकदा, का तर काही वेळेस काही गुळाचा खडा वगैरे राहतो म्हणून. तर आता याच्यातच डिंक टाकते आणि आहे असंच मिक्सरवर फिरून घेते. तर मी त्याला फिरवून घेतलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता एकजीव झाले सर्व काही. आता आपण याच्यात तूप टाकूया आणि आपले लाडू वळून घेऊयात. तर खूप छान होतात. तुम्ही नक्की करून पहा, तुम्हाला नक्की आवडतील. तर मी ते कढईतलं तूप वाटीत काढून घेतलं म्हणजे मला व्यवस्थित टाकता येईल, कारण एकदम तूप टाकायचं नाही. आता एवढं घेतलं आहे आपण, पण तूप काय होतं एखाद्या वेळेस गुळ आपला पातळ असला की तुपाचं प्रमाण थोडंसं कमी लागू शकतं, म्हणून पाहतच टाकायचं, म्हणजे आपल्याला लाडू जास्त पगळू नये परत आपले, जास्त पण पातळ होऊ नये म्हणून. कारण गुळ जर असा पातळ गुळ असेल तर ते आपण मिक्सरवर फिरवले असते मिश्रण घट्ट होतं, ते मिश्रण जास्त पातळ होतं, मग त्याच्यामुळे तूप लागल तसंच टाकायचं. पण माझा गूळ काही एवढा पातळ नव्हता, त्याच्यामुळे मला तेवढा अर्धी वाटी सर्व काही तूप लागलेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता याचे लाडू मी बांधून घेते.
मग कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी ती नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने तेवढे 1 वाटी उडीद डाळीमध्ये आपले एवढे लाडू झाले. तुम्हाला हे फोडून पण दाखवते मी. पाहू शकता किती छान झाले ते. कसा वाटला व्हिडिओ ती नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा.